इकडे सूरजच्या लग्नाचा विषय चाललेला आहे आणि सूरज निकीला म्हणतो की तुझं लग्न कधी करणार, तुझं पण आता वय झालेलं आहे. तर निकी म्हणते की वय वगैरे असं काही नसतं, चला तर बघूया त्यांचं काय डिस्कशन आहे. तर इकडे अभिजित म्हणतो की आम्ही घरातून बाहेर गेलो ना, आम्ही तुला नक्की फॉलो करू. त्यावर निकी सुद्धा म्हणते की हो, आम्ही तुला फॉलो करू, आम्ही तुला मेसेज करू. आणि त्यावरती अभिजित म्हणतो की मग लग्न कधी करणार. त्यावरती सूरज म्हणतो की नाही, मी लग्न तरी करणार पण खूप साधं करणार, म्हणजे ते नुसतं गजरा हार देवाच्या साक्षीने तेवढं करणार, देवा मर्याच्या समोर, आणि मी फक्त तिला घरात घेऊन येणार. त्यावरती निकी म्हणते की मग हळदी वगैरे केल्या पाहिजेतच ना, त्याच्याशिवाय मजा कशी येणार. त्यावरती सूरज म्हणतो हो, हळदी डान्स त्याच्याशिवाय मज्जा नाही येणार ना. पण ती परात घेऊन त्याच्यात पाणी ठेवून ते अंगठ्या ते हुडकायचं. तेव्हा निकी म्हणते बाई हे काय आहे. तेव्हा निकी सांगते की परातीतलं पाणी सांडायचं नाहीये, फक्त त्याच्यामध्ये शोधायचं आहे. त्यावर सूरज म्हणतो तू लग्न कधी करणार, तुझं पण वय झालं की. त्यावरती निकी म्हणते वय वगैरे असं काही नसतं, मला ज्यावेळेस करू वाटेल, मला आत्ता माझ्या आईवडिलांसोबत राहायचं आहे, त्यांना खुश ठेवायचं आहे, त्यामुळे मी आता नाही करणार. त्यावर सूरज म्हणतो मग काय करणार, तू मुलाच्या घरी जाऊन राहणार की मुलाला तुझ्या घरी येणार, म्हणजे घर जावई करणार. त्यावर निकीला माहित नसतं घर जावई म्हणजे काय, म्हणून ती अभिजितला विचारते. तर अभिजित सांगतो की घर जमाई. त्यावरती तिला ते पण नाही समजत, म्हणून सांगतो म्हणजे मुलगासोबत लग्न करून त्याला घरी आणून ठेवणं म्हणजे घर जावई. तर निकी मध्ये नाही तसंही चालेल, पण मी जिथं कुठे जरी राहीन ना, मी माझ्या आई वडिलांना सोबतच घेऊन राहीन, म्हणजे मुलाचे पण आई वडील आणि माझे पण आई वडील. कारण मला जॉईंट फॅमिली आवडते, असं दोघं दोघं हे मला आवडत नाही. अशी मोठी फॅमिली पाहिजे, बंगल्यामध्ये सगळे राहिले पाहिजेत आणि त्याच्यामध्ये सगळेजण एकत्र राहिले पाहिजे. त्यावरती सूरज म्हणतो की मग त्याचे आई वडील तुझ्यावर रागवतील. तर निकी म्हणते का रागवतील. सूरज सांगतो की मग त्याला जर तू तुझ्या घरात नेऊन ठेवलंस तर त्याचे आई वडील रागवणारच ना, असं कुणाला नाही आवडत. मग तू त्यांना अशी उलट सुलट बोलल्यावर पण ते रागवतील. तर निकी म्हणते असं काय होणारच नाहीये, मी जिथं कुठे जाईन त्यावर त्याचे पण आई वडील असू देत, माझे पण आई वडील असू देत, मला काही प्रॉब्लेम नाहीये. तर अशा पद्धतीने इकडे स्वतःच लग्न केल्यावर आपण कशा पद्धतीने घरामध्ये राहू याबद्दल डिस्कशन होतंय. आणि निकीचं असं म्हणणं आहे की तिला जॉईंट फॅमिली आवडते, तर सूरज खूप साध्या पद्धतीने लग्न करणार आहे असं बोलतोय. तर तुम्हाला यामध्ये कोणाचं लग्न झालेलं बघायला जास्त आवडेल हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशाच बिग बॉसच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय.